नमस्कार मित्रांनो. वैवाहिक सहजीवनामध्ये पती कर्क राशीचा असेल आणि पत्नी जर का मेष राशीचं असेल, तर त्यांचं जे वैवाहिक सहजीवन आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल? दोघांमध्ये घटस्फोटाची पार्श्वभूमी कोणत्या मुद्द्यांवरून तयार होऊ शकेल? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात? याचमध्ये दोघांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. घटस्फोट ज्यावेळेस कुठल्याही जोडप्यामध्ये होतो, त्यावेळेस हा जो घटस्फोट आहे, हा कधी एका कारणावरून होत नाही. त्यामागे दोघांचे जे स्वभाव आहेत, एकमेकांचं जे व्यक्तिमत्व असतं आणि एकमेकांना समजून घेण्याची जी वृत्ती आहे, ही सर्वात महत्त्वाची ठरते. म्हणजेच दोघांना एकमेकांचं व्यक्तिमत्व जाणून घ्यायला घेतलं गेलं गरजेचं आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, वैवाहिक जीवनात त्यांच्या आशा अपेक्षा नेमक्या काय आहेत, हे जर का जाणून घेतलं, तर अर्थातच घटस्फोट हा जवळजवळ होण्याचा टळू शकेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा करू, कर्क राशीचे जे पुरुष आहेत किंवा पती आहेत, त्यांचं नेमकं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. कर्क राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानामध्ये येणारी रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो चंद्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि चर स्वरूप अशा प्रकारची ही रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की कर्क राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येते, ते म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व. अतिशय लोभसवान, सुंदर, आकर्षक व्यक्तिमत्व हे कर्क राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येतं. खास करून फॅशनकडे त्यांचा जास्त ओढा नसतो, परंतु नीटनेटकं स्वच्छ राहणीमान त्यांना आवडतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे कर्क राशीचे पुरुष असतात, हे बऱ्याच प्रमाणात इमोशनल असतात, भावनाशील असतात. म्हणजे पुरुष असून सुद्धा भावनाशीलता ही यांच्या स्वभावामध्ये दिसून येते आणि त्यामुळेच बऱ्याच वेळा यांच्या आयुष्यातले जे निर्णय असतात, हे भावनांवरती अवलंबून जास्त असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्क राशीचे जे पुरुष असतात, त्यांचं घरातल्यांबद्दलचं जे आकर्षण असतं, हे थोडं वेगळ्याच पद्धतीचं असतं. म्हणजे ते एवढ्या जास्त प्रमाणात असतं की आपला जो आनंद आहे, स्वतःचा जो आनंद आहे, ते सुद्धा घरच्या लोकांच्या सुखामध्ये शोधतात आणि खास करून आईकडे यांचा जो ओढा असतो हा थोडासा जास्त असतो आणि आईचा सुद्धा या मुलावर थोडंसं प्रेम जास्तच दिसून येतं. त्याच्यामुळे ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे, परंतु असते जरूर. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्क राशीचे जे पुरुष आहेत, हे थोडेसे होमसिक असतात, घरामध्ये जास्त रमणारे असतात, घराच्या बाहेर हे जास्त वावरणार नाहीत. घरातल्यांबरोबरची अटॅचमेंट हे त्यांची आत्ता सांगितल्याप्रमाणे चांगली असते आणि थोडेसे कर्क राशीचे जे पुरुष आहेत, हे प्रॅक्टिकल असतात, व्यवहारी असतात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशाप्रकारे कमवायचे आणि कशाप्रकारे त्या संदर्भामध्ये इन्व्हेस्ट करायची, याची त्यांना चांगली जाणीव असते. खर्चाचं गणित त्यांचं कधीही चुकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्क राशीचे जे पुरुष आहेत, हे इमोशनल असतात. त्यामुळे इमोशनच्या पायी कधी चुकीचे निर्णयसुद्धा घेण्याची शक्यता असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्क राशीचे जे पुरुष आहेत, ते मेहनती असतात. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळेस असं सुद्धा दिसून येतं की कर्क राशीचे जे पुरुष असतात, त्यांचं मल्टिपल इन्कम असतं, म्हणजे एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्रोत त्यांच्या जीवनामध्ये दिसून येतात. त्यामुळे आर्थिक बाबतीमध्ये तसा काही प्रॉब्लेम कर्क राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येत नाही. आता एक गोष्ट आहे की घरातल्या बद्दलचं एक शब्दही वाकडा त्यांना सहन होत नाही. बऱ्याच वेळा त्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारच्या होतात. देवधर्मावरती विश्वास ठेवणारे असतात, समोर चालणारे, सरळ चालणारे असतात. म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी वगैरे करणं त्यांना तसं पटत नाही आणि घरचे कल्चर्ड असतात. म्हणजे घरच्या लोकांचा जो प्रभाव असतो किंवा जे चालीरीती असतात, त्याचा प्रभाव यांच्यावरती जास्त दिसून येतो. धार्मिक, आध्यात्मिकपणा सुद्धा कर्क राशीच्या पुरुषांमध्ये चांगल्या प्रकारे दिसून येतं. तसं पाहिलं तर कर्क राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत: पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा. पैकी पुनर्वसू नक्षत्राचे जे पुरुष आहेत, म्हणजे पुनर्वसू नक्षत्राचं शेवटचं जे चरण आहे, चौथं जे चरण आहे, ते कर्क राशीमध्ये येतं. तर पुनर्वसू नक्षत्राचे जे पुरुष आहेत, हे ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता खूप चांगली दिसते. सरळ वागणारे असतात. बऱ्याच प्रमाणात ते थोडेसे भावनाशीलता हा त्यांच्यामध्ये थोडासा जास्तच भाग दिसून येतो. कधी निर्णय क्षमता हे कमी असते. एखादा निर्णय घ्यायचा तर लवकर निर्णयापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे जीवनामध्ये बऱ्याच वेळा चांगल्या संधी निसटून जातात. अर्थात त्याच्यात ते काम करणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं डिपेंडन्सी, दुसऱ्यावरती अवलंबून राहण्याचे जे प्रमाण आहे, हे प्रमाण पुनर्वसू नक्षत्राच्या पुरुषांमध्ये जास्त दिसून येतं. असं जरी असलं तरी भाग्याची साथ ही पुनर्वसू नक्षत्राच्या पुरुषांना अतिशय चांगल्या प्रकारची मिळते, जी की खूप स्पेशल गोष्ट आहे. म्हणजे बरेचसे गुण जे सफलता मिळण्याकरता बरेचसे गुण पुनर्वसू नक्षत्रात जरी कमी दिसले, तरी त्यांच्यामध्ये तो जो आत्ताचा जो भाग सांगितला की लक फॅक्टर थोडा जास्त असल्या कारणामुळे जीवनामध्ये स्थावरता येणं खूप चांगल्या प्रकारची मिळून येते. दुसरे जे नक्षत्र आहे ते म्हणजे पुनर्वसू नक्षत्राबद्दलच्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत. कूल कलेक्ट ज्याला आपण म्हणतो, शांतपणे, धीरोदात्तपणे एखाद्या गोष्टीचा निर्णय घेणं आणि
सिंगल हँडेडली एकट्याच्या जोरावरती गोष्ट करून दाखवणं, लीडरशिप क्वालिटीज यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात. संघर्ष कितीही करावा लागला तरी त्याची फार मोठी म्हणजे बोंबाबोंब हे आपल्या म्हणजे इतरांना करून दाखवत नाही किंवा बोलूनही दाखवत नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. यांच्यावरती घरातल्या कुठल्या ना कुठल्या व्यक्तीची जबाबदारी ही येते, परंतु स्वतंत्रपणे त्याची पूर्ण करण्याची जी ताकद असते, ही ताकद पुष्य नक्षत्रांच्या पुरुषांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. यांना इंट्युशन्स खूप चांगले असतात आणि देवधर्मावरती विश्वास ठेवणं वगैरे हा प्रकार यांच्यामध्ये चांगला असतो. आश्लेषा नक्षत्राबद्दलची गोष्ट थोडीशी वेगळी असते. आश्लेषा नक्षत्रातले जे पुरुष असतात हे थोडे बडबडे असू शकतात, यांना बोलायला खूप आवडतं आणि संघर्ष यांच्या जीवनात बऱ्याच प्रमाणात दिसून येतो आणि संघर्षामुळे कधी कधी थकून सुद्धा जातात किंवा ह्यांची जीवनाकडे जी बघण्याची दृष्टी आहे ही सुद्धा थोडीशी निगेटिव्ह होऊ शकते. आश्लेषा नक्षत्राचे जे पुरुष असतात त्यांच्यामध्ये थोडासा संघर्ष स्वभाव, कधी कधी घरातल्या व्यक्तींबरोबर न जमणं, न पटणं, आईबरोबर न जमणं, न पटणं किंवा आईपासून थोडंसं वेगळं राहणं, लांब राहणं हा भाग सुद्धा दिसून येतो. परंतु एकंदरीतच सांगायचं झालं तर तडजोड करण्याची जी वृत्ती आहे ही वृत्ती कर्क राशीच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येते. परंतु जो वीक पॉईंट आहे तो हाच आहे की घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध एवढे जोरदार असतात की त्यांच्याप्रती एकही चुकीचा शब्द ते ऐकून घेऊ शकत नाही. अगदी मस्करीमध्ये जरी गोष्टी सांगितल्या तरी त्यांना ते जमत नाही, पटत नाही. हा त्यांचं मर्म आहे. यानंतर आपण चर्चा करू की मेष राशीचे जी स्त्री आहे त्यांचं नेमकं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असेल. मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये येणारी रास आहे पुरुष रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. राशीचे जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि चर स्वरूप अशा प्रकारची ही रास आहे. संपूर्ण पुरुष तत्वाने परिपूर्ण अशी रास एखाद्या स्त्रीची असेल तर अर्थात तिच्या वागण्यात, बोलण्यात, चालण्यात आणि जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात इच्छा आकांक्षामध्ये एक वेगळेपण दिसून येतो. सहज सुलभता म्हणजे सहज स्त्री सुलभता जी आपण अपेक्षा करतो ती तुम्हाला सहसा मेष राशीच्या स्त्रीमध्ये दिसणार नाही. जे काय करत असेल जोरदारपणे करायचा, मागचा पुढचा विचार न करता करायचा. एखादी गोष्ट जमली, पटली, रुचली की मग संपूर्ण डेडिकेशन, संपूर्ण समर्पण हा जो भाग आहे हा भाग मेष राशीच्या स्त्रीमध्ये जास्त दिसून येतो. अर्थात एखाद्या गोष्टीमध्ये सरळ सरळ असतात. यांचा जो मामला सुद्धा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असतो. म्हणजे बघू, करू, विचार करू, इतरांना काय वाटेल, त्याला काय वाटेल, चार माणसांना काय वाटेल, हा प्रकार मेष राशीच्या स्त्रीमध्ये तुम्हाला अजिबात दिसणार नाही. एखादी गोष्ट करायची तर मग ती करायचीच बाय हुक्स ऑर क्रूक अशाही येणं केनं प्रकारे ना एखादी गोष्ट करायची हा जो खाक्या आहे हा खाक्या मेष राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येतो. अर्थात त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये ही सुद्धा गोष्ट दिसून येते. यांचं वागणं जरी बोलणं बघितलं तरी मी स्ट्रेट फॉरवर्ड असतं, राहणीमान सुव्यवस्थित असं, नीटनेटकं असं, आधुनिक फॅशन किंवा ठळक रंगाचे कपडे त्यांना पसंत पडतात आणि कुठल्याही एखादी गोष्ट करायची ते सहसा इतरांची तमा करत नाही. स्वतःच्या अटींवरती जीवन जगणारे असतात की जी चांगली गोष्ट आहे. परंतु कधी कधी वैवाहिक सहजीवनामध्ये थोडीशी काटेरी वाटू शकेल किंवा त्या संदर्भातल्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या वाटू शकतील, परंतु यांचा मामलाच तसा बिनधास्त असतो. जे काय असेल ते सरळ सरळ करण्याची यांची वृत्ती असते. यांचं बोलणं सुद्धा थोडंसं स्ट्रेट फॉरवर्ड असतं. कधी ते तिखट वाटू शकतं, बोचरं वाटू शकतं, कारण सत्य हे तिखट असतं, कटू असतं. तशा प्रकारचा अनुभव यांच्याबद्दल येऊ शकतो. परंतु जे काही हृदयात आहे तेच त्याच्या ओठांवर असतं. त्यामुळे बाकी माणसं काय बोलतील, कशा प्रकारे बोलतील याची तमा यांना अजिबात नसते. आणि यामुळेच खरं तर ह्या ज्या स्त्रिया आहेत त्या ट्रस्टवर्दी असतात, त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तुम्हाला सेल्फ रिस्पेक्ट देतील, परंतु यांना स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःचा आत्मसन्मान सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. जर का यांची एखाद्या गोष्टीमध्ये चुकी नसेल आणि तुमच्याकडून काही गोष्टी याच्याबद्दल बोलल्या गेल्या तर अजिबात सहन करणार नाही. 4 लोकांसमोरच तुम्हाला ती गोष्ट रिटर्न करतील तर ही गोष्ट सुद्धा जाणून घेणं गरजेचं राहील. अर्थात त्यांच्या जीवनाकडून आमच्या अपेक्षा असतात त्या जोरदार असतात, जबरदस्त असतात. जीवनामध्ये काहीतरी करून दाखवायचं, काहीतरी व्यवस्थित असायचं, काहीतरी भव्य दिव्य असावं अशी अपेक्षा त्यांची असते आणि त्याकरता लागणारी संपूर्ण मेहनत करण्याची ताकद सुद्धा यांच्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे दिसून येते. हा जो भाग आहे, हा पुरुषपटाचा जो भाग आहे, कारण ही रासच संपूर्ण पुरुष तत्वाची आहे आणि ती एखाद्या स्त्रीमध्ये असेल तर अर्थात ह्या गोष्टी तुम्हाला जास्त प्रमाणात दिसून येते. अधिभौतिक सुखाची आवड सुद्धा त्यांची जबरदस्त असते. म्हणजे बऱ्याच प्रकारची जी अधिभौतिक सुख असतात ते आपल्या घरात असावे, आपण त्याचा उपभोग घ्यावा अशा प्रकारची सुप्त मानसिकता यांच्यामध्ये दिसून येते. अर्थात ह्या ज्या स्त्रिया आहेत या घरातलं काम करणं सहसा तसं पसंत पडत नाही. घराच्या बाहेर मर्दुमकी गाजवणं किंवा करिअरच्या संदर्भातली कामं करणं किंवा आणि त्यामध्ये आपला वेगळाच ठसा उमटवणं हा भाग मेष राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. अर्थात या राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत, अश्विनी, भरणी आणि कृतिका. पैकी अश्विनी नक्षत्र हे जबरदस्त बिझी बॉडी असतं, कधीही स्थिर बसणार नाही, नेहमी काही ना काहीतरी कामामध्ये राहतील. यांना
थोडंसं स्पर्धा करायला आवडतं, दुसऱ्याशी स्पर्धा करून 2 हात करून पुढे जायला आवडतं, नेहमी नंबर 1 वर राहायला आवडतं. लीडरशिप क्वालिटीज त्यांच्यामध्ये खूप चांगले असते आणि एक प्रकारची ऊर्जा, एक प्रकारचा वेग हा त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये दिसून येतो. यांचं बोलणंसुद्धा थोडंसं फास्ट असतं, थोडंसं पटापट बोलतील, झटपट निर्णय घेतील, वाट बघणार नाही आणि बऱ्याच वेळा या एका कारणामुळे कधी निर्णय चुकतात सुद्धा, परंतु त्याची त्यांना काही तमा नसते. कार्य करण्याची, मेहनत करण्याची ताकद ही जबरदस्त दिसून येते अश्विनी नक्षत्रांच्या स्त्रीमध्ये. भरणी नक्षत्राच्या स्त्रीमध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या असतात. कधी-कधी या नक्षत्राच्या स्त्रिया जबरदस्त काम करतील, 24 तास काम करतील आणि कधी-कधी एकदा आळस आला, की आळसात काही दिवस बसून काढतील. तर हा भाग थोडा वेगळा असतो आणि भावनेच्या आहारी जाण्याची जी शक्यता असते, ही भरणी नक्षत्राच्या स्त्रीमध्ये थोडीशी जास्त असते. आपलं जीवन हे अगदी आरामात असावं किंवा सगळ्या सुखसोयीने युक्त असं असावं, हा भाग थोडासा जास्त असतो. कधी-कधी आळस हा थोडासा जास्त या नक्षत्राच्या स्त्रीमध्ये दिसून येतो, परंतु ट्रस्टवर्दी मात्र निश्चित असतात. कृत्तिका नक्षत्राचे जे पहिलं चरण आहे, हे मेष राशीमध्ये दिसून येतं आणि कृत्तिका नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात त्या चांगल्याच तिखट असतात. अर्थात त्यांचं सौंदर्यसुद्धा तिखट असतं आणि त्याचं वागणं बोलणं सगळ्या गोष्टीमध्ये पुरुषतत्व हे जबरदस्त भरलेलं असतं. खर्चिकसुद्धा असतात. एखादी गोष्ट आवडली तर लगेच खर्च करून विकत घेतली, मागचा का पुढचा विचार करणार नाही. एखादी वस्तू आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे की नाही याचा विचार करणार नाही. ते आत्ता आपल्याला पसंत पडले, आत्ता आपल्याला त्याचा उपभोग घ्यायचा, मग ते घेऊन मोकळे होतील. हा भाग यांच्यामध्ये दिसून येतो. लीडरशिप क्वालिटीज अत्यंत चांगले असते. संपूर्ण जग जरी विरोधात गेलं तरी आपलं काम ते संपूर्ण ताकदीनिशी करतील. हा जो भाग आहे, हा भाग कृत्तिका नक्षत्राच्या स्त्रियांमध्ये जबरदस्त दिसून येते. त्यांची वाणी कधी-कधी फार तिखट होऊ शकते. त्याच्या संदर्भातली विकारणं होण्याची शक्यता थोडीशी जास्त असू शकते. एकंदरीत आता तुम्हाला समजलं असेल की कर्क राशीचे जे पुरुष आहेत आणि मेष राशीची जी स्त्री आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असेल. बऱ्याच प्रमाणात या दोन्ही राशींचं किंवा पती-पत्नीचं जे स्वभाव आहे ते थोडेसे वेगळे आहेत. एकमेकांना समजून घेणं थोडंसं गरजेचं आहे. इथे मेष राशीची जी स्त्री आहे ही इनिशिएटिव्ह घेते. त्यांच्या संसारामध्ये प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये तिच्या मताला सगळ्यात जास्त किंमत असते. तिला न विचारता जर का कुठलीही गोष्ट केली गेली तर ती अकांड तांडव करेल आणि मग काही खरं नाही. गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे होऊ शकतील. त्यांचं वागणं बोलणं सुद्धा तिखट असतं, स्ट्रेट असतं, परंतु ट्रस्टवर्दी असतात. लक्षात घ्या, जर का तुम्ही त्यांना योग्य तो रिस्पेक्ट दिला, म्हणजे कर्क राशीच्या पुरुषांनी जर का त्यांना योग्य तो रिस्पेक्ट दिला त्यांच्या वागण्या बोलण्याला, त्यांच्या मताला, तर मात्र तुमच्यासाठी काहीही करायची तयारी होते. संपूर्ण जे तुमचं म्हणजे संसार आहे त्या संसाराची संपूर्ण जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर घेण्याची जी तयारी असते, तर ती तयारी मेष राशीच्या स्त्रीमध्ये चांगलीच दिसून येते. लढवय्ये स्वरूपाचे असतात. म्हणजे हा भाग त्यांच्यामध्ये थोडासा जास्त असतो. कधी-कधी त्यांचं तिखट वागणं बोलणं हे थोडंसं जाचक वाटू शकेल कर्क राशीच्या पुरुषांना. आणि जो कर्क राशीच्या पुरुषांमधला जो मगाशी मी गुणधर्म सांगितला की घरच्यांबद्दल काय बोललं गेलं तर मात्र त्यांना अजिबात आवडणार नाही. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही गोष्ट मेष राशीच्या स्त्रीसाठी अगदी कॉमन आहे. म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट सहजपणे ते कधी-कधी तिखट बोलून जातात आणि त्यांच्या ते लक्षातही नसतं. पुढे जाऊन समजा या गोष्टी आणखीन तिखट होऊ शकतात, कारण कर्क राशीचे जे पुरुष आहेत बाकी सगळ्या गोष्टी मान्य करतील. कधी-कधी ते स्वतःचा अपमान सुद्धा सहन करतील, पण घरच्यांचा अपमान किंवा घरच्या व्यक्तींबरोबरचं वागणं किंवा वाईट बोलणं त्यांना अजिबात आवडत नाही. याचप्रमाणे जी मगाशी गोष्ट सांगितली की कर्क राशी मेष राशीची जी स्त्री आहे त्यांचा चार चौघामध्ये थोडासा जरी एखाद्या शब्दाने जरी अपमान झाला तरी ती ते सहन करणार नाही. लगेचच्या लगेच ती गोष्ट तुम्हाला रिटर्न करते. आता ही गोष्ट कर्क राशीचे जे पुरुष आहेत त्यांनी जाणून घेणं अतिशय आवश्यक राहील. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल तर मेष राशीची स्त्री ती कदापि सहन करणार नाही. त्यांना जसं जमेल त्या वेळेलाच ते डिवोर्स घेण्याची शक्यता वाढते किंवा डिवोर्स लगेचच्या लगेच घेऊन मोकळे होते. अर्थात ही गोष्ट जाणून घेणं गरजेचं राहील. आधी कर्क राशीचे पती आणि मेष राशीची स्त्री जर का वैवाहिक सहजीवनात असतील तर थोडंसं लक्षात घ्यावं लागेल की इनिशिएटिव्ह किंवा पुढाकार हा नेहमी जी मेष राशीची स्त्री आहे हीच घेईल. आणि सगळ्यात शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कामजीवनाचा. कामजीवनाच्या बद्दल सांगायचं झालं तर मेष राशीची जी स्त्री आहे अर्थात संपूर्ण पुरुषतत्वाची रास आहे. जरी स्त्रीची असली तरी त्यांच्यामध्ये कामभावना या सशक्त असतात, हेल्दी असतात. त्या मानाने कर्क राशीचे जे पुरुष आहेत त्याच्यामध्ये तेवढ्या त्या दिसून येत नाहीत. अर्थात लग्नानंतर ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्त्वाची ठरते आणि या गोष्टीवरून सुद्धा डिवोर्स होण्याची शक्यता जास्त प्रमाणात वाढते. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. अर्थात मगाशी सांगितल्याप्रमाणे जर का कर्क राशीचं आश्लेषा नक्षत्र आणि मेष राशीचं कृत्तिका नक्षत्र ह्या दोन्ही जर वैवाहिक सहजीवनात असेल तर ज्या गोष्टी आहेत ह्या अगदी टोकाच्या होऊ शकतात. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीचे पुरुष किंवा पती आणि मेष राशीचे पती जर वैवाहिक सहजीवनात असतील तर त्यांचं वैवाहिक सहजीवन कशा प्रकारचं असेल किंवा घटस्फोटाचे जे
कारणं ती नेमकी कोणती असू शकतील या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.